तिकडे जळगाव जिल्हा, तिकडे विदर्भातला काही भाग, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, मी तुम्हाला आव्हान करतो, त्या निमित्तानं विजयाच्या दशमीच्या शुभमुहूर्तावर माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो, बाबांनो तुम्ही नाव घेऊ नका, तुम्ही खचू नका, थोडंसं आपण समजुतीनं घ्या. तुम्ही अजिबात काही जण तुमच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला त्या राग कसा तुमच्या मनात येईल. आम्ही पण आता 3 दिवस मी फिरत होतो, मला कळत होतं ज्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पाणी जातं त्यावेळेस तिचा सगळा संसार त्या अडचणीमध्ये येतो, त्यावेळेस ती संतापलेली असते, तिला राग आलेला असतो. आपण समजून घेतलं पाहिजे. या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचं. मी कृषी विभागाला सांगितलं, दत्ता बर्णेकर आता ते खातं दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलं की त्याच्यामध्ये लक्ष द्या. तर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत तुम्हाला दिवाळीच्या आत तुमच्या अकाउंटला, तुमच्या खात्यावर, बँकेमध्ये हे पूरग्रस्तांची देण्याचं आमच्या महायुतीच्या सरकारने ठरवलेलं आहे. मित्रांनो नीट ऐका, लोकसभेला 48 जागांपैकी 31 जागा आमच्या पडल्या. किती पडल्या? 31 जागा पडल्या. इथली पण आमची जागा गेली. 17 आमच्या महायुतीचे उमेदवार. आम्ही गप्प बसलो, आम्ही म्हटलं नाही की आमच्या मताची चोरी झाली. तुम्ही मतदार आहात, तुम्ही बटणं दाबलेली, त्याच्यावर तो तुमचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला, संविधानाने दिलेला. त्याबद्दल लोकशाहीमध्ये जय पराजय चालतात. आम्ही खुल्या मनाने तो पराभव मान्य केला, आम्ही खचून नाही गेलो. आम्ही पुन्हा 6 महिन्यांनी तुमच्या पुढे येत असताना आमच्या लाडक्या बहिणींच्या करता काही योजना आणल्या, माझ्या दिव्यांगांच्या करता 1,500 रुपये आम्ही महिना द्यायचो, ते आता 2,500 रुपये केले. कारण की आमचे दिव्यांग व्यक्ती आहे, मदत झाली पाहिजे. आम्ही उपकार करत नाही, आमची जबाबदारी आहे. त्या प्रकारे आता आमचे जास्त उमेदवार निवडून आले, अनेक लोक निवडून आले. माझ्या बारामतीचं उदाहरण सांगतो, पांढरेकरांनो, माझी लोकसभेची सीट बारामतीमध्ये 48,000 मायनस होती. मी म्हणलं नाही की माझ्या बारामतीची मतं चोरीला गेली, लोकांनी तिथं माझं नाही ऐकलं, मी मान्य केलं, पण नावनीत झालो नाही, फसलो नाही, पुन्हा दारात गेलो. म्हणलं आमदारकीला तुमचा काय पालन करायचा असेल तर एकच नाव आहे आणि मी शब्दाचा पक्का आहे, ते म्हणजे अजित पवार. त्यांनी मला माझा 48 मायनस भरून काढलं आणि 1 लाखाच्या पेक्षा जास्त मतं दिली. मग मी म्हणायचं मी मतं चोरली का? हे आता ही शाळी म्हणतात मतं चोरली. अरे खुल्या मनाने मान्य करा ना. लोकसभेला महाराष्ट्राने तुम्हाला पाठिंबा दिला, विधानसभेला महाराष्ट्राने आमच्या महायुतीला पाठिंबा दिला, परंतु एखादी गोष्ट खोटी सांगायची, रेटून सांगायची, बदनामी करायची, त्याही वेळेस आमचं असंच केलं. कारण आपल्याला दसऱ्याच्या प्रत्येकाला आपण सोनं देत असतो, त्यांना वडीलधाऱ्यांच्या दर्शन घेत असतो. ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे, ही आपली माणुसकी आहे. माणुसकी जपा, आपली संस्कृती जपा, त्याला कुठं धक्का लागू देऊ नका आणि जातीय सलोखा ठेवा. हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. परंतु कधी कधी काही लोक भावनेच्या भरात ते विसरून जातात. भावनेच्या भरात तेवढ्यापुरतं बरं वाटेल, परंतु समाजाला पुढे न्यायचं असेल, भारताला पुढे न्यायचं असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर जातीय सलोखा हा आपल्याला ठेवावाच लागेल. हे पण तेवढंच मी तुम्हाला निक्षून या निमित्तानं सांगतो. त्याच्यातच तुमचं आमचं सगळ्यांचं भलं आहे. कुणीही जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण करू नका, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, शाहू फुले आंबेडकरांची नाही, हे आपण लक्षात घ्या. हे विजयाच्या शुभमुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, काहींना आवडेल काहींना आवडणार नाही, परंतु माझे विचार स्पष्ट असतात, माझी भूमिका स्पष्ट असते.